मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता, ते एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे. त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल, इट्स अन आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी. जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे. त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे. आमचे पर्यटक तिथे गेले होते, त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे. याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे, पण ते खूप मेजर्ड 3 महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले आहेत. इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक, इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग. म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे. हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही. तुम्ही तो स्टेटमेंट, माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे. तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही, शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे. हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही. त्याबद्दल मी MEA आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी मानते.